अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, सर्वांना हा एक प्रश्न नक्कीच पडतो की जे स्वामी भक्त आहेत त्यांना नॉनव्हेज मांसाहार करूनही स्वामींची कृपा त्यांच्यावर कशी होते. आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये हेच आपण पाहणार आहोत. हा खूप सर्वांना भेडसावणारा प्रश्न आहे, त्यामुळे याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटेल. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करते. मित्रांनो, एक साधा भक्त होता. तो स्वामींवर खूप प्रेम करायचा, रोज नामस्मरण करायचा, पण त्याच्या मनात एक गोष्ट सतत टोचत राहायची की तो सतत मांसाहार करायचा आणि त्यामुळे त्याला कदाचित वाटायचे की स्वामी त्याला स्वीकारणार नाहीत. गावात अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे. काही म्हणायचे की सेवा करायची असेल तर सर्व नियम पाळावे लागतात, तर काही म्हणायचे श्रद्धा महत्त्वाची. पण त्या भक्ताच्या मनात सतत अपराधीपणाच होता. तो जेव्हा स्वामींच्या फोटोसमोर बसायचा ना, तेव्हा एकीकडे शांतता मिळायची, पण दुसरीकडे मनात प्रश्न उठायचा, मी योग्य आहे का? मी मांसाहार करून सुद्धा स्वामी सेवा करू शकतो का? एक दिवस तो मंदिरात गेला. लोक निघून गेल्यावर तो एकटाच शांतपणे बसला आणि आपोआपच डोळ्यात पाणी आलं. म्हणाला, स्वामी, मी चुकत आहे, तर मला मार्ग दाखवा. त्या क्षणी त्याला मंदिरात एक वेगळी शांतता जाणवली. काही आवाज नव्हता, पण मनात जणू उत्तर म्हटलं ते मनातून असतं. त्या दिवसापासून त्याच्या आयुष्यात हळूहळू बदल सुरू झाला. तो स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःकडे समजून पाहू लागला. तो सेवा करत राहिला, मंदिर साफ करणं, गरिबांना मदत करणं आणि स्वामींचे नाम घेणं. पण मनातील प्रश्न अजून पूर्णच संपला नव्हता. एका रात्री त्याला विचित्र स्वप्न पडलं. तो एका मोठ्या रस्त्यावर चालत होता. आजूबाजूला अनेक लोक होते, काही धार्मिक, काही साधे, काही चुका करणारे, पण सगळ्यांच्या पुढे स्वामी चालत होते. स्वामी सर्वांना सारखेच नजरेने पाहत होते. त्यांना धडधडत्या मनानं विचारलं, स्वामी, मी तुमच्याजवळ राहू शकतो का? स्वामी हसले आणि म्हणाले, अरे मूर्खा, जवळ येण्यासाठी मन लागतं, शरीराची सवय नाही. अचानक त्याची झोप उडाली. सकाळी उठल्यावर त्याला आतून हलकं वाटलं. त्याला जाणवलं की कदाचित स्वामी शिक्षण देण्यासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी असतात. त्या दिवसानंतरच तो स्वतःवर जबरदस्ती करू लागला नाही, पण प्रत्येक कृती करताना जागरूक राहू लागला. तो विचार करू लागला, मी स्वामींसाठी काय बदल करू शकतो. हळूहळू त्याच्यात शांतता वाढू लागली. घरातले भांडण कमी झाले, कामात लक्ष लागायला लागलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं. त्याला कळून चुकलं की सेवा म्हणजे बाहेरून बदल दाखवले नाही, तर आतून परिवर्तन सुरू होणे आहे. आणि त्याची खरी खात्री आता सुरू झाली. स्वामींच्या त्या स्वप्नानंतर भक्ताचे मन जरी शांत झाले होते, तरी आयुष्यातील परीक्षा थांबली नव्हती. काही दिवसांनी अचानक त्याच्या कामात मोठे नुकसान झाले. घरात पैशाची अडचण निर्माण झाली आणि ज्या लोकांना तो आपले समजायचा तेही दूर जाऊ लागले. प्रत्येक दिवस अगदी तणावाने भरलेला होता. पैसा नसल्यावर जगात कोणीही किंमत देत नाही याची देखील त्याला जाणीव झाली. अशावेळी त्याच्या मनात पुन्हा तोच प्रश्न उभा राहिला, कदाचित मी स्वामींच्या मार्गाला योग्य नाही का? म्हणून हे संकट ओढवले आहे का? पण यावेळी तो पळून गेला नाही. तो रोज रात्री स्वामींच्या फोटोसमोर बसून फक्त एक गोष्ट म्हणायचा, मला शक्ती द्या. त्याला जाणवू लागले की पूर्वी तो सेवा करत होता उत्तर मिळवण्यासाठी, पण आता तो सेवा करत होता स्वतःला सावरून ठेवण्यासाठी. एकदा तो खूप निराश होऊन रस्त्यावर चालत होता, मनात काळजी, डोळ्यात पाणी. अचानक एक वृद्ध माणूस त्याच्या जवळ आला आणि सहज म्हणाला, विश्वास ठेव, संकट संपत आहे. एवढं बोलून तो निघून गेला. फक्त थोड्या वेळात थांबला. त्याच्या चेहऱ्यावर स्वामींची झलक दिसली. घरी आल्यावर तसं मन विचित्र शांत झालं. त्या रात्री त्याला पुन्हा स्वप्न पडलं. स्वामी एका नदीकिनारी बसले होते. भक्ताने विचारलं, स्वामी, माझ्या आयुष्यात एवढ्या अडचणी का बरं? स्वामी शांतपणे म्हणाले, परीक्षा म्हणजे दूर जाणं नाही, तर मजबूत होणं. सकाळी उठल्यावर त्याला जाणवलं की संकट असूनही तो आधीपेक्षा जास्त स्थिर आहे. हळूहळू त्याने आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला सुरुवात केली. आईवडिलांशी शांतपणे बोलणे, गरजूंना मदत करणं, स्वतःवर राग न काढणं. त्याच्या मनात आता एक नवीन समाज वाढू लागली. स्वामी सेवा म्हणजे स्वतःला बदलण्याची प्रक्रिया आहे. त्याच्या मनात आता वेगळ्या प्रकारे उभा राहू लागला. त्याला जाणवले की स्वामींनी कधीच त्याला घाबरवलं नाही, उलट प्रेमाने विचार करायला लावलं. दिवस पुढे गेले तसे त्याच्या आयुष्यात छोट्या छोट्या चांगल्या घटना घडू लागल्या.
अडलेले पैसे मिळायला सुरुवात झाली. घरातील वातावरण शांत झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मनातील भीती कमी होऊ लागली. स्वामी बाहेर नाहीत, ते आपल्या विचारांमध्ये, आपल्या निर्णयामध्ये आहेत. आणि ज्या दिवशी त्यांनी हे स्वीकारलं ना, त्या दिवशी त्याला आपण पहिल्यांदा खरी शांतता मिळाली की होता तो ज्याच्या श्रद्धेला पूर्णपणे बदलून टाकणारा. मित्रांनो, पुढे जाता भक्ताची श्रद्धा वाढत होती. पण एक दिवस अशी घटना घडली की त्याच्या आयुष्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलला. त्या दिवशी तो खूप थकलेला होता. दिवसभर कामात अडचणी, मनात ताण आणि रात्री घरी येऊन तो शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर बसला. त्यांनी काही मागितलं नाही, फक्त शांतपणे डोळे मिटले. अचानक त्याला जाणवलं जणू खोलीत एखादी ऊर्जा आहे. मन शांत होत गेलं आणि नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रू लागले. त्या क्षणी त्याच्या मनात एक स्पष्ट विचार आला, तू स्वतःला दोष देत राहिलास, पण मी तुला कधीच नाकारलं नाही. त्याने दचकून डोळे उघडले, पण आजूबाजूला कोणीच नव्हतं. तरीही त्या अनुभवाने त्याने मन हलले. दुसऱ्या दिवशी तो मंदिरात गेला. तिथे एक साधू शांतपणे म्हणाले, सेवा म्हणजे प्रेम, भीती नाही. हे ऐकताच त्याला वाटलं जणू स्वामी स्वतः त्याच्याशी बोलत आहेत. त्याने त्या दिवसापासून स्वतःवर कठोर निर्णय लादणं बंद केलं आणि मनाने प्रामाणिक राहण्याचा मार्ग स्वीकारला. म्हणजेच काही आठवड्यात त्याच्या सवयी आपोआप बदलल्या. ज्या गोष्टीबद्दल त्याची आधी द्विधा परिस्थिती झाली होती, ती आता शांतपणे कमी होऊ लागल्या. त्याला जाणवले की मनामध्ये बदल जबरदस्तीने नाही, तर अंतर्मनातूनच होतो. एक दिवस तो आपल्या मित्रांसोबत बसला असताना त्यांनी सहज मांसाहार न करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयामध्ये अपराधीपणा नव्हता, फक्त शांत समाधान होतं. त्याला कळलं की स्वामींनी त्याच्याकडून काही हिसकावून घेतलं नाही, पण हा बदल मात्र स्वामींनी घडवून आणलेला आहे. त्याने फक्त त्याला स्वतःला समजून घ्यायला शिकवलं. त्या रात्री स्वप्न पडलं. स्वामी हसत म्हणाले, जेव्हा मन बदलतं ना, तेव्हा सवयी स्वतः मागेच राहतात. सकाळी उठल्यावर त्याला इतकी शांतता वाटली की जणू आयुष्यभराचा भार उतरला होता. आता तो इतरांना सुद्धा सांगू लागला की स्वामी सेवा करण्यासाठी परिपूर्ण असणं गरजेचं नाही. अपूर्ण माणूस सेवेतून पूर्णत्वाकडे जातो. त्याने अनुभवलं की स्वामींची खरी कृपा म्हणजे माणसाला हळूहळू योग्य दिशेला नेणं. त्या दिवसानंतर त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण त्याला घाबरत नव्हती, कारण त्याला खात्री होती की स्वामी त्याच्यासोबत आहेत. आणि त्याच्या मनात आता एकच भावना उरली होती, ती म्हणजे फक्त आणि फक्त कृतज्ञता. भक्तांनो, स्वामी सेवा ही करताना नियमापेक्षा जास्त विश्वास आणि श्रद्धेची गरज असते. पण मन शुद्ध असेल तर स्वामी नेहमी आपल्या सोबत असतात. आणि मनामध्ये द्विधा अवस्था असेल आणि तुम्ही मांसाहार जरी करत नसाल तरी स्वामी तुमच्यासोबत राहणार नाहीत. मित्रांनो, ह्या व्हिडिओमुळे माझं पण मन खूप मोठ्या प्रमाणात हलकं झालं. माझी पण अशीच सेम अवस्था होती. मी पण कधीतरी मांसाहार करायचे आणि स्वामी सेवा करते. मला पण मनात विचार यायचा, पण जेव्हा खोल अभ्यास केल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात की स्वामींना आपली भक्ती, आपली श्रद्धा आणि आपला त्यांच्यावरचा विश्वास महत्त्वाचा असतो. आपण काय करतो, काय खातो याच्याशी स्वामींना काही देणं घेणं नसतं. जे करताय ते मनापासून करा. आणि तुमच्या ज्या वाईट सवयी आहेत ना, त्यांच्या सेवेत राहून, त्यांच्या भक्तीत राहून हळूहळू का होईना कमी होत जातात. मित्रांनो, व्हिडिओ छोटा होता पण महत्त्वाचा होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय शंकर नक्की टाईप करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ जय शंकर.